हॅलो. आपण आज केमिकल कोऑर्डिनेशन या पार्टची सुरुवात करत आहोत. केमिकल कोऑर्डिनेशन म्हणजे नेमकं काय, तर ज्या वेळेस आपण नर्वस सिस्टीमच्या द्वारे विथ द हेल्प ऑफ ब्रेन, स्पायनल कॉर्ड अँड पेरिफेरल नर्वस सिस्टीम अँड ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम ज्यावेळेस आपण कंट्रोल करतो त्याला आपण म्हणतो नर्वस कंट्रोल और न्यूरोलॉजिकल कंट्रोल. पण ज्यावेळेस काही अशा प्रोसेस असतात की ज्या ठिकाणी नर्वस कंट्रोलपेक्षा केमिकल कंट्रोल हा जास्त कामी येतो. फॉर एक्झाम्पल व्हेरियस सिक्रिशन्स ऑफ द सेल्स, डिव्हिजन ऑफ द सेल, ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ द सेल्स अँड ऑर्गन्स ऑफ द बॉडी या ठिकाणी नर्वस सिस्टीम काम करू शकत नाही. नर्वस सिस्टीम और न्यूरोलॉजिकल कोऑर्डिनेशन इज फॉर short term or immediate effect, and chemical coordination is for long term effect and growth and development of the various cells and organs of the body. तर आपण बघूयात की what is a chemical coordination. Chemical coordination is of 4 types. First is autocrine. Autocrine, auto शब्द आहे, auto म्हणजे सेल्फ. ऑटोक्राइन म्हणजे काय की द सेल्स सिक्रेट द सिक्रिशन्स अँड दे हेल्प देमसेल्व्स, म्हणजे त्या सेल्स पुरतेच किंवा त्या टिश्यू पुरतेच त्याचे सिक्रिशन्स मर्यादित असतात, त्यांचे फंक्शन्स लिमिटेड असतात. दुसरा आहे पॅराक्राइन, म्हणजे द सेल्स सिक्रेट द सिक्रिशन्स विच हेल्प द ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ द नेबरिंग सेल्स अँड टिश्यूज, म्हणजे त्याच्या आजूबाजूच्या सेल्स अँड टिश्यूला त्याची मदत होते. एंडोक्राइन, एंडोक्राइन म्हणजे काय की द सेल सिक्रेट द केमिकल्स विच हेल्प द डिस्टंट, म्हणजे दूरच्या ऑर्गन्सला आणि टिश्यूला त्या सिक्रिशन्सची, केमिकल्सची मदत होते. आणि चौथा आहे फेरोमोन्स. ॲक्च्युली इट इज नॉट केमिकल कोऑर्डिनेशन बट या सिक्वेन्समध्ये ते बसते म्हणून त्याला तिथे टाकलेलं आहे. फेरोमोन्स आर द केमिकल सिक्रेटेड बाय वन ऑर्गॅनिझम विच अट्रॅक्ट or benefit the other organism. For example, जे इन्सेक्ट्स आणि ॲनिमल्स हे त्यांच्या सिक्रिशन्समुळे इतर इन्सेक्ट्सला स्वतःकडे अट्रॅक्ट करतात, ओके, फॉर द पर्पज ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन. त्याला म्हणतात फेरोमोन्स. ओके, तर सिक्वेन्स बघा. ऑटोक्राइन म्हणजे सिक्रिशन्स ऑफ द सेल विच हेल्प दॅट सेल. पॅराक्राइन the neighboring cells, endocrine the distant cells, and pheromones other organism. एंडोक्राइन म्हणजे काय, तुम्हाला एक्झोक्राइन आणि एंडोक्राइन माहिती आहे. एक्झोक्राइन म्हणजे की द सिक्रिशन्स आर सिक्रेटेड लोकली थ्रू द ducts or tubes and they do not go to blood. Endocrine is opposite. The secretions of the glands are secreted in the blood and therefore through blood these secretions go to all the organs of the body. Everywhere, wherever the blood flow goes, the chemicals will go, and these chemicals are known as hormones. Okay. So what are these hormones? Hormones are nothing but the chemical messengers. आता मेसेंजर म्हणजे काय, तुमच्याकडे व्हॉट्सॲप मेसेंजर असेल, ओके, फेसबुक मेसेंजर आहे, ओके, स्नॅपचॅट मेसेंजर, इंस्टाग्राम मेसेंजर, असे वेगवेगळे मेसेंजर्स तुम्ही ना. मेसेंजर म्हणजे द मीडियम विच कॅरीज द मेसेज. तुम्ही मेसेंजर RNA पण ऐकलेला आहे. व्हॉट डज द मेसेंजर RNA डू? इट कॅरीज द मेसेज फ्रॉम द DNA टू द रायबोझोम्स फॉर प्रोडक्शन ऑफ द प्रोटीन्स in the given sequence. Okay, so what is a messenger? It carries the message. So hormones are basically chemical messengers. म्हणजे ते काय करतील, त्या ग्लँड कडून आलेला जो मेसेज आहे, एंडोक्राइन ग्लँड कडून आलेला, तो मेसेज ते कुठेपर्यंत पोहोचवतील, टार्गेट ऑर्गन पर्यंत पोहोचवतील. कशासाठी? फॉर द ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ द ऑर्गन. ओके, सो the hormones are the chemical messengers which are released in the blood because
these glands are ductless glands and the message is relayed only to the target organ. म्हणजे जर असा विचार करा की पिट्युटरी ग्लँड कडून एक हार्मोन निघतो, त्या हार्मोनचं नाव आहे थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन. तो हार्मोन पिट्युटरी ग्लँडच्या इथेच ब्लडमध्ये मिक्स होतो, तिथून तो ब्लडमध्ये आला की हार्टमध्ये जाणार, हार्टमधून पूर्ण बॉडीला सप्लाय होणार. त्याचं नाव आहे थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन. हार्मोन ओव्हरीला पण भेटणार, टेस्टिसला पण भेटणार, बोन, ब्रेन, हार्ट, लंग्स, पॅनक्रियास सगळ्यांकडे हा हार्मोन पोहोचणार. पण तो त्या ठिकाणी ऍक्ट करणार नाही, कारण त्याचं टार्गेट काय आहे? थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोनचं टार्गेट आहे थायरॉइड ग्लँड. ओके, सो इवन दो द हार्मोन इज सिक्रेटेड इन द ब्लड, it has a particular target organ on which the hormone will give its effect. Okay, stimulates the growth and development. सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते सेंटेन्स. ओके, व्हॉट आर द प्रॉपर्टीज ऑफ हॉर्मोन्स? ओके, तुम्हाला एक शॉर्ट नोट येते 2 मार्क्ससाठी की राईट द प्रॉपर्टीज ऑफ द हार्मोन. नंबर 1, इट इज अ केमिकल मेसेंजर. डेफिनेटली it is metabolized after function, therefore there is no reuse. आता इथं स्पेसिफिकली असं का सांगितलं असेल? कारण तुम्हाला आठवतंय मागच्या वर्षी आपण शिकलो, त्याच्यामध्ये आपण एक शिकलो होतो एन्झाईम्स. आपण शिकलो कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, फॅट्स अँड एन्झाईम्स. एन्झाईम्सचं तुम्हाला आठवतंय की एन्झाईम्स आर नॉट युज्ड इन द रिॲक्शन, दे आर जस्ट ॲज अ कॅटलिस्ट. दे कॅरी आउट द ॲक्टिव्हिटी but they themselves are not affected, therefore enzymes are reused. हॉर्मोन्सचं उलट आहे. जी काही ऍक्टिव्हिटी झाली, जे काही ग्रोथ अँड डेव्हलपमेंट झाली, त्याच्यामध्ये हॉर्मोन्स स्वतः वापरले गेले आणि therefore they hormones are metabolized and they are not reused. लक्षात ठेवा, MCQ म्हणून. इफेक्टिव्ह इन लो कॉन्सन्ट्रेशन. भले मोठे हॉर्मोन्सची गरज नाही. हॉर्मोन्सची लेवल ही मायक्रोग्रॅम्स, नॅनोलिटर्स, नॅनोमीटर्स या लेवलमध्ये असते. त्यांची पार्ट्स पर मिलियन, PPM, मायक्रोलिटर्स अशा रेंजमध्ये हॉर्मोन्स असतात. सो दे आर इफेक्टिव्ह इन व्हेरी लो कॉन्सन्ट्रेशन इन द ब्लड. दे रेग्युलेट स्पेसिफिक प्रोसेसेस. कोणत्या कोणत्या प्रोसेस करतात ते? एक तर ते स्टिम्युलेट करतील किंवा इनिबिट करतील किंवा मॉडिफाय करतील. या तिन्हीपैकीच काहीतरी एक करणार. ओके, हॉर्मोन्स हॅव रिसेप्टर्स इन ऑर अराउंड द सेल. रिसेप्टर सेलच्या प्लाझ्मा मेम्ब्रेनवरती म्हणजे बाहेरून असू शकतात किंवा सेलच्या आतमध्ये म्हणजे न्यूक्लियसमध्ये असू शकतात. हे 2 वेगवेगळ्या प्रकारचे हॉर्मोन झाले. डिसऑर्डर्स, 2 प्रकारचे डिसऑर्डर्स होऊ शकतात. एक तर हॉर्मोन्सचं हायपोसिक्रेशन होऊ शकतं. हायपोसिक्रेशन म्हणजे कमतरता. ओके, त्यालाच म्हणायचं डेफिशियन्सी. इथं मी शब्द लिहितो त्याचा. हायपोसिक्रेशन म्हणजे डेफिशियन्सी म्हणजे कमतरता. हार्मोन कमी पडलं, फॉर एक्झाम्पल ग्रोथ हार्मोन जर कमी पडलं, ग्रोथ हार्मोन काय करेल? बॉडीची ग्रोथ करेल, बोन्सची, मसल्सची साईज वाढवेल. जर ग्रोथ हार्मोन कमी पडलं तर काय होणार? हाईट कमी राहणार, साईज कमी होणार. दॅट इज डेफिशियन्सी. हायपर सिक्रेशन म्हणजे एक्सेस. एक्सेस म्हणजे प्रमाणापेक्षा जास्त. ग्रोथ हार्मोन प्रमाणापेक्षा जास्त झालं तर काय होईल? त्या व्यक्तीची साईज एवढी मोठी असेल, खूप मोठी असेल. ओके, सिक्रेशन इज रेग्युलेटेड बाय पॉझिटिव्ह फीडबॅक अँड निगेटिव्ह फीडबॅक. पॉझिटिव्ह फीडबॅक म्हणजे काय? की ज्या ठिकाणी सिक्रेशन झाल्यामुळे पॉझिटिव्ह इफेक्ट आलेला आहे आणि आणखी पॉझिटिव्ह इफेक्टची आवश्यकता आहे. ग्रोथ हार्मोन वयाच्या जन्मापासून ते वयाच्या 18 ते 20 वर्षांपर्यंत ग्रोथ होत असते. बॉडीची, मसल्सची, बोन्स, स्किन, हेअर सगळ्यांची ग्रोथ होत असते. त्यावेळेला पॉझिटिव्ह फीडबॅक भेटतो, हां की हा हार्मोन आलाय, ग्रोथ होते, हार्मोन आलाय, ग्रोथ होते. तर मग तो पॉझिटिव्ह फीडबॅक जातो पिट्युटरी ग्लँडकडे आणि त्याच्यामुळे
ग्रोथ होत जाते ते हॉर्मोन सिक्रेट होत जातं आणि ग्रोथ होत जाते. दिस इज पॉझिटिव्ह फीडबॅक. व्हॉट इज निगेटिव्ह फीडबॅक? निगेटिव्ह फीडबॅक म्हणजे काय की आता ह्या हॉर्मोनची लेवल सफिशियंट झालेली आहे, आता आणखी त्याची आवश्यकता नाही आहे. हे कुठल्या बाबतीत होतं तर साधारणतः स्टेरॉइड हॉर्मोन्सच्या बाबतीमध्ये असं होतं की आता यांची लेवल अचीव झालेली आहे, आता याची जास्त आवश्यकता नाही आहे. फॉर एक्झाम्पल इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन, ल्युटेनायझिंग हार्मोन, या हार्मोन्सच्या बाबतीमध्ये असं घडतं. ओके, सो हे आपण पाहिलं की what is the chemical coordination and what are the properties of the hormones. ओके, तर आपण बघूयात की केमिकल नेचर ऑफ द हॉर्मोन्स. हॉर्मोन्स आर ऑफ दिस डिफरंट टाइप्स. फर्स्ट सिंपल कडून कॉम्प्लेक्स कडे जाऊयात आपण. पहिले 3 जे हॉर्मोन्स आहेत दे आर रिलेटेड टू द प्रोटीन्स टाइप ऑफ हॉर्मोन्स. सिंपल अमाइन्स. अमाइन्स तुम्हाला माहिती आहे, अमायनो ॲसिड्सच्या आधी असतात अमाइन्स, अमायनो ॲसिडच्या नंतर असतात पेप्टाइड्स, पेप्टाइड्सच्या पासून असतात प्रोटीन्स. सो सिंपल अमाइन्स पासून जे हॉर्मोन्स बनलेत, ओके, त्याचं एक्झाम्पल आहे कॅटेकोलामाइन्स. कॅटेकोलामाइन्स हे 3 प्रकारचे असतात. 2 भाऊ आहेत, ॲड्रिनलिन आणि नॉर ॲड्रिनलिन. नावातच आहे ॲड्रिनलिन, नॉर ॲड्रिनलिन, देअरफॉर दे आर रिलीज्ड फ्रॉम द ॲड्रिनल ग्लँड विच इज ऑन द टॉप ऑफ द किडनीज. तिसरा आहे मेलॅटोनिन विच इज सिक्रेटेड फ्रॉम द पिनियल ग्लँड. पिनियल ग्लँड कुठे असतं आठवते का तुम्हाला? इपिथॅलेमस. इपिथॅलेमस, थॅलेमसच्या वरती, थर्ड वेंट्रिकलच्या वरती इपिथॅलेमस असतो, त्याला पिनियल ग्लँड अटॅच्ड असते, त्याच्यापासून मेलॅटोनिन रिलीज होतो. पेप्टाइड हार्मोन म्हणजे शॉर्ट अँड लॉंग चेन्स ऑफ अमायनो ॲसिड्स. 3 हॉर्मोन्स आहेत, ऑक्सिटोसिन अँड एडीएच which are secreted from the hypothalamus, and GnRH which is secreted from the posterior pituitary, anterior pituitary. प्रोटीन हार्मोन्स, जेव्हा प्रोटीन्स बनतात त्याच्यापासून हार्मोन्स बनतात. त्याचं इन्शुलिन, ग्लुकॅगॉन, TSH, FSH, GH आणि वेगवेगळे बरेचसे हार्मोन्स जे आहेत ते या प्रकारामध्ये मोडतात. हे जे पहिले 3 प्रकारचे हार्मोन्स आहेत, हे आणि हे यांच्यामध्ये फरक आहे. हे जे हार्मोन्स आहेत वरचे अमाइन्स, पेप्टाइड्स आणि प्रोटीन्स, हे प्रोटीन डेरिव्हेटिव्हज आहेत आणि देअरफॉर these hormones have receptors on the plasma membrane. आपण मागच्या स्लाइडमध्ये पाहिलं की रिसेप्टर्स हे 2 ठिकाणी असतात, एक तर प्लाझ्मा मेम्ब्रेनवरती असतील किंवा न्यूक्लियसमध्ये असतील. These hormones cannot pass through the plasma membrane because they are protein in nature. Therefore, they have receptors on the plasma membrane 1, 2 and 3. 4 and 5 and 6. These are lipid soluble, therefore they pass through the plasma membrane and towards the nucleus. Therefore, these have intracellular receptors 4 and 5 and 6, and 1, 2, 3 have plasma membrane receptor. Fatty acid derivatives derived from the fatty acids. Example is prostaglandins. Okay, this hormone is effective in the process of inflammation. Steroid hormones, तुम्ही स्टेरॉइड हा शब्द ऐकलाच असेल. स्टेरॉइड का म्हणतात कारण ते कोलेस्टेरॉल पासून आलेलं असतं म्हणून स्टेरॉइड. कोलेस्टेरॉल पासून स्टेरॉइड. ओके, एक्झाम्पल्स आहेत इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन. These hormones control the hormonal balance of the menstrual cycle in the females. Testosterone, it controls the growth and development and sexual reproduction in the males. Aldosterone maintains the water and electrolyte balance in the human body. So control of the renal system is in the aldosterone. यांच्या सगळ्यांच्या नावामध्ये तुम्हाला एक गोष्ट कॉमन दिसली असेल, स्टेरो. इथे पण स्ट्रो. ओके, सो स्टेरॉल, स्टेरॉइड हार्मोन्स. लास्ट आहे गॅस नायट्रिक ऑक्साईड. त्याचं जास्त मोठं फंक्शन नाही आहे, बट इट इज ऑल्सो अ पार्ट ऑफ द हॉर्मोनल सिस्टम. ओके, नाउ लेट्स सी द मेकॅनिझम ऑफ ॲक्शन ऑफ द हॉर्मोन्स.
तुम्हाला मी सांगितलं की रिसेप्टर्स आर ऑफ टू टाइप्स. फर्स्ट, द रिसेप्टर्स विल बी प्रेझेंट ऑन द प्लाझ्मा मेम्ब्रेन or they will be present inside the cell, okay, or inside the nucleus. जे रिसेप्टर्स प्लाझ्मा मेम्ब्रेन वरती प्रेझेंट आहेत, रिसेप्टर, they will attach or bind to the appropriate hormone molecule, or hormone molecules will attach to the appropriate receptor on the plasma membrane. यावरून आपल्याला लक्षात येईल की दिस इज अ लॉक अँड की मॉडेल जस्ट लाईक इन द एन्झाइम्स. त्याच्यामुळे हे आहे स्पेसिफिक. थायरॉइडवरती ॲक्ट करणारा हॉर्मोन किडनीवरती जाऊन ॲक्ट करू शकत नाही, कारण त्याचे रिसेप्टर्सच तिथे नाही आहेत. लक्षात येत आहे, त्याचे रिसेप्टर्स आहेत थायरॉइडवरती, मग ते तिथेच काम करू शकेल. मग ब्लडमधून तिथे गेला किडनीकडे तरी सुद्धा तिथे तो काम करणार नाही, कारण त्याचे रिसेप्टर्सच नाही आहेत. त्यामुळे तो सेलच्या आतमध्ये जाऊच शकत नाही. ओके, सो ओनली स्पेसिफिक रिसेप्टर विल बाइंड टू द स्पेसिफिक हॉर्मोन मॉलिक्यूल. Okay, therefore it is a specific receptor. This is a membrane bound receptor which will bind to the hormone molecule and तो हॉर्मोन इथेच राहील, बाहेरच राहील, तो आत जाणार नाहीये. इथे कॉम्प्लेक्स तयार झाला, हॉर्मोन रिसेप्टर कॉम्प्लेक्स तयार झाला की एटीपी ला बोलवलं जाईल. एटीपी विल बी डिवाइडेड, ब्रोकन डाउन इनटू सायक्लिक AMP. ATP is adenosine triphosphate, AMP is adenosine monophosphate and त्याचा सायक्लिक फॉर्म. ओके, दिस सायक्लिक AMP is known as secondary messenger. Primary messenger is the hormone, secondary messenger is the cyclic AMP. हा cyclic AMP आतमध्ये जाणार, न्यूक्लियस कडे जाणार, it will lead to biochemical response. Formation of cyclic AMP as a second messenger is the biochemical response. This will then go to the nucleus. Inside the DNA, it will lead to formation of proteins, mRNA, then proteins, and that will lead to physiological response, and therefore this is slow process. Okay, तर मी इथे प्लाझ्मा मेम्ब्रेन रिसेप्टर्स असलेले कोणते कोणते हार्मोन्स आहेत? 1, 2, 3 amines, catecholamines, peptide hormones and protein hormones. Okay, because they are not lipid soluble but they are water soluble and they cannot go through the plasma membrane. झालं. आता इंट्रासेल्युलर रिसेप्टर असलेले हे कोणते हार्मोन्स आहेत? नंबर 4 and 5 and 6, because they are derived from the steroids and fat derivatives, fatty acid derivatives. प्लाझ्मा मेम्ब्रेन कशापासून बनलेलं आहे तुम्हाला आठवते? हे काय आठवते का तुम्हाला? प्लाझ्मा मेम्ब्रेन इज मेड ऑफ लिपिड बायलेयर ऑफ फॉस्फोलिपिड मॉलिक्युल्स. 2 phospholipid molecules in front of each other form the lipid bilayer of the plasma membrane. आणि मग लिपिड बायलेयर आहे तर तो कोणाला जाऊ देईल? लिपिड मॉलिक्युल्सला जाऊ देईल, म्हणजेच फॅटी ऍसिड डेरिव्हेटिव्हज म्हणजे स्टेरॉइड हार्मोन्स, या सगळ्यांना तो पलीकडे जाऊ देईल. ओके, देअरफॉर the hormones which are fatty acid derivatives and steroid hormones are lipid soluble, therefore they can easily pass through the plasma membrane, therefore they have intracellular receptors. Okay, रिसेप्टर्स भेटला, इंटरसेल्युलर रिसेप्टर सायटोप्लाझम मध्ये भेटला, त्यांचं कॉम्बिनेशन तयार झालं, त्याला म्हणायचं हार्मोन रिसेप्टर कॉम्प्लेक्स. दिस हार्मोन रिसेप्टर कॉम्प्लेक्स विल गो इनसाइड द न्यूक्लियस and stimulate the DNA for formation of specific mRNA, which will go outside the nucleus towards the ribosomes to form particular proteins, and this will lead to the physiological change later on. Therefore, these both processes are very slow processes, okay, as compared to the nervous coordination. Okay, difference लक्षात आलाय? डायग्राम काढून घ्या. हायपोथॅलेमस. हायपोथॅलेमस हा ब्रेनचा थॅलेमसच्या खालचा पार्ट आहे. त्या हायपोथॅलेमसला खालून पिट्युटरी ग्लँड अटॅच्ड असते. हा हायपोथॅलेमस पिट्युटरी ग्लँडला कंट्रोल करतो. हायपोथॅलेमसचे स्वतःचे 2 हार्मोन्स आहेत, अँटीडायरेटिक हार्मोन आणि ऑक्सिटोसिन, आणि बाकीचे जे हार्मोन्स आहेत
त्याला आधी फॅक्टर्स म्हणायचे, ते पिट्युटरी ग्लँडला कंट्रोल करतात. पिट्युटरी ग्लँडला सांगतात काय सोडायचं आणि काय नाही, किती प्रमाणात सोडायचं. ओके. पहिला आहे अँटी डायरेटिक हार्मोन आणि दुसरा आहे ऑक्सिटोसिन. हे दोन्ही हार्मोन हायपोथॅलेमस मधून सिक्रेट होतात आणि पिट्युटरी ग्लँडमध्ये, पोस्टीरियर पिट्युटरीमध्ये जाऊन स्टोअर केले जातात आणि तिथून ते नंतर गरज पडेल तसे रिलीज केले जातात. ॲड्रिनोकॉर्टिकोट्रॉपिन रिलीजिंग हार्मोन हे जे आहे हे ॲड्रिनल ग्लँडवर काम करण्यासाठी नंतर पिट्युटरी ग्लँडमधून ACTH रिलीज होत असतो, त्याला रिलीज करणारा हार्मोन आहे. म्हणजे ॲड्रिनोकॉर्टिकोट्रॉपिक रिलीजिंग हार्मोन, ॲड्रिनोकॉर्टिकोट्रॉपिक हार्मोन आणि ॲड्रेनालिन नॉर ॲड्रेनालिन अशा सिक्वेन्सने आहे. त्याचप्रमाणे गोनॅडोट्रॉपिन रिलीजिंग हार्मोन GnRH, गोनॅडोट्रॉपिन रिलीजिंग हार्मोन पिट्युटरी ग्लँडमधून FSH आणि LH हे दोन हार्मोन्स रिलीज होतात, त्यांना कंट्रोल करण्याचं काम GnRH करतो. थायरोट्रॉपिन रिलीजिंग हार्मोन पिट्युटरी ग्लँडमधून थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन रिलीज होतो, त्याला कंट्रोल करण्याचं काम थायरोट्रॉपिन रिलीजिंग हार्मोन हा करतो. प्रोलॅक्टिन इनिबिटिंग हार्मोन, प्रोलॅक्टिन हा पिट्युटरी ग्लँडमधून रिलीज होतो, त्याला प्रोलॅक्टिन इनिबिटिंग हार्मोन हा प्रिव्हेंट करतो. सोमॅटोट्रॉपिन आणि सोमॅटोस्टॅटिन ग्रोथ हार्मोनला कंट्रोल करतात. ग्रोथ हार्मोन पिट्युटरी ग्लँडमधून रिलीज होतो, त्याला सोमॅटोट्रॉपिन प्रमोट करतो, तर सोमॅटोस्टॅटिन ऑपोज करतो. त्याचप्रमाणे गॅस्ट्रिन रिलीजिंग पेप्टाइड, स्टमकमध्ये गॅस्ट्रिन नावाचा हार्मोन असतो, त्याला रिलीज करण्याचं काम गॅस्ट्रिन रिलीजिंग पेप्टाइड करतो, तर इनिबिट करण्याचं काम गॅस्ट्रिन इनिबिटरी पॉलिपेप्टाइड करतो. सो हे आहेत हार्मोन्स ऑफ द हायपोथॅलेमस. ॲक्च्युली हे जे हार्मोन्स आहेत हे ऑल दीज हार्मोन्स कंट्रोल द ॲक्शन ऑफ द पिट्युटरी ग्लँड. त्यापैकी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे जे पहिले दोन हार्मोन्स आहेत, these hormones control these hormones are actually hormones, but they are secreted from the hypothalamus and stored in the pituitary gland, posterior pituitary, आणि तिथून फक्त रिलीज होत आहेत, त्याचा कंट्रोल नाही आहे. ओके. इथे तयार होऊन तिथे स्टोअर होतात पिट्युटरी ग्लँडमध्ये आणि तिथून रिलीज केले जातात. आणि हे जे खालचे हार्मोन्स आहेत हे पिट्युटरी ग्लँडला कंट्रोल करतात, रिलीज इनिबिट अशा प्रकारे कंट्रोल करतात. ओके. सो ओरिजिनल हार्मोन्स किती? 2 आणि कंट्रोलिंग हार्मोन्स किंवा फॅक्टर्स किती? 2, 1, 2, 4, 2, 6, 8. ओके. ठीक आहे. आता आपण यानंतर बघू की स्ट्रक्चर ऑफ द पिट्युटरी ग्लँड.